मोडणीम पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले, लातूर मिरज ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे वरदान लाभलेले, साहित्य सम्राट न. चि. केळकर यांची जन्मभूमी असलेले आणि मोठी बाजारपेठ म्हणून जिल्हाभरात प्रसिद्ध असलेले एक शहर वजा गाव. मोडणीम बस स्थानकापासून निघाल्यानंतर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली बाजारपेठ पाहत स्टेशन रोडने 1 किलोमीटर अंतर गेले की शाळेच्या प्रवेशद्वारावर असलेले गुणवत्तेचे फ्लेक्स आपले स्वागत करतात. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप, नवोदय यांसारख्या परीक्षांमधून मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल भरभरून बोलू लागतात. अनेक खाजगी शाळांशी स्पर्धा करत एकाच प्रांगणात भरणाऱ्या इयत्ता 1ली ते 7वीचे वर्ग असणाऱ्या 820 पटाच्या इथल्या 2 शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर 1 व जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मोडणीम इथल्या शालेय स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे प्रसिद्ध आहेत. मागील 3 वर्षांपासून इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा यांसारख्या शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये या दोन्ही शाळांनी उज्ज्वल यश मिळवले आहे. याची यथोचित दखल विविध प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी घेतली आहे. मोडणीमसारख्या 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषद शाळांमधून शिष्यवृत्ती, नवोदय यांसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी का चमकत नाहीत असा सूर पालक व ग्रामस्थ यांच्याकडून ऐकायला मिळायचा. यांवर उपाय म्हणून तत्कालीन केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार यांनी गुणवत्ता कक्षातील सदस्यांसोबत चर्चा करून मिशन स्कॉलरशिप हा उपक्रम सुरू केला. उठा, जागे व्हा, ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका हा स्वामी विवेकानंदाचा विचार सर्वांनी आचरणात आणला आणि लवकरच या उपक्रमाची फळे दिसू लागली. नमस्कार, मी रामकृष्ण केदार, माजी केंद्रप्रमुख केंद्र मोडणीम. माझ्याकडे सन 2021-22 मध्ये मोडणीम केंद्राचा अतिरिक्त पदभार आला. मोडणीम केंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्या 15 शाळा आणि खाजगी प्रशासनाच्या 8 शाळा यातील उपक्रमशील शिक्षकांच्या मदतीनं आम्ही या केंद्रामध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये महसूल गाव सभा असेल, ऑनलाईन शाळा असेल, आमच्यासाठीच आम्ही सारखाच उपक्रम असेल किंवा ध्यास गुणवत्तेचा, असे विविध उपक्रम आम्ही या केंद्रामध्ये घेतले. त्यापैकीच एक अनोखा उपक्रम म्हणजे मिशन स्कॉलरशिप. केंद्रातील शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करत आम्ही केंद्र स्तरावरती हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामध्ये केंद्रातील सर्व शिक्षकांनी अगदी मनापासून काम करत खूप मोठं यश मिळवलं. कोणतंही काम मिशन मोडवरती करत असताना त्याला यश हे मिळतंच हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळे केंद्रातील सर्व शिक्षकांनी मिशन स्कॉलरशिपमध्ये अगदी मनापासून झोकून देऊन काम करत हा उपक्रम यशस्वी केला. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या उक्तीप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपल्या नवनवीन उपक्रमांची देवाणघेवाण या उपक्रमामध्ये केली आणि याचा फायदा आम्हाला विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात झाला. त्याचं फलित असं झालं की सन 2021-22 मध्ये इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये 21 ते 22 विद्यार्थी, 8वी शिष्यवृत्तीमध्ये 8 ते 9 विद्यार्थी, तर नवोदयमध्ये सुद्धा 3 ते 4 विद्यार्थी तिथून पुढे सलग 3 वर्षे आमचे चमकले. या सगळ्या यशाचं श्रेय खऱ्या अर्थानं मोडणीम नंबर 1 आणि मोडणीम मुलींची शाळा येथील शिक्षकांना जातं. हाच उपक्रम विद्यमान केंद्रप्रमुख शिवराज ढाले सर यांनी तसाच पुढे ठेवला. त्याचबरोबर आपल्या माढा तालुक्याचे उपक्रमशील गट शिक्षणाधिकारी माननीय विकास यादव साहेब यांनी हाच उपक्रम तालुका स्तरावरती सुरू केला आणि गेल्या वर्षीपासून तालुका स्तरावरही आम्हाला या उपक्रमाचं खूप मोठं यश मिळालेलं पाहायला मिळतंय. अशा या उपक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मिशन स्कॉलरशिप या उपक्रमांतर्गत 365 दिवस अध्यापन, मॉर्निंग स्टडी, रात्र अभ्यासिका, गेस्ट लेक्चर, सराव चाचण्या, अभिरूप परीक्षा, ऑनलाईन वर्ग, आहार नियंत्रण, पालक सहभाग आदी बाबी यशस्वीपणे राबवल्या. याचा परिणाम म्हणून सन 2021 मध्ये
केवळ एक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असताना मिशन स्कॉलरशिपमुळे सन 2022 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन्ही शाळेचे 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले, तर 2 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पोखरापूरसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना अतुल थोरात, संगीता सावंत, सुधामती लोंढे, ताई चव्हाण या शिष्यवृत्ती मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले. सन 2023 शिष्यवृत्ती परीक्षेमधून 9 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, 1 विद्यार्थी नवोदयसाठी तर एका विद्यार्थ्याची सैनिक स्कूलसाठी निवड झाली. यासाठी अशोक ढोबळे, जयश्री शिंदे, छाया मुंगुसकर व सुधामती सरडे या शिक्षकांचे परिश्रम निर्णायक ठरले. शिष्यवृत्ती परीक्षांमधील योगदानासाठी शिष्यवृत्ती विभागातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2021-22 साठी अतुल थोरात यांना, तर 2022-23 साठी अशोक ढोबळे यांना मिळाला. तसेच तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जयश्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. मिशन स्कॉलरशिप 2024 अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षांमध्ये मिशन स्कॉलरशिप उपक्रमाला मोठं यश मिळाले. जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर 1 चे 9 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, तर मुलींच्या शाळेचे 10 विद्यार्थी असे एकूण 19 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले, तर 3 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पोखरापूरसाठी निवड झाली. मोडणीमध्ये बहरलेल्या मिशन स्कॉलरशिपच्या वटवृक्षाचे रोपटे मोडणीम केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलंकरवाडीमध्ये देखील रुजताना दिसले. या शाळेतील शुभम जगदीश मोरे हा विद्यार्थी शिष्यवृत्ती मार्गदर्शक अनिल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्तीधारक झाला. मिशन स्कॉलरशिप 2024 साठी नूतन केंद्रप्रमुख डॉक्टर शिवराज ढालेसर यांनी 2023-24 साठी 3 उद्दिष्टे निश्चित करून मिशनला सुस्पष्ट दिशा देण्याचे काम केले आणि वर्षभर या उद्दिष्टांचा पाठपुरावा केला. नमस्कार, मी डॉक्टर शिवराज ढाले, केंद्रप्रमुख मोडणी. ऑक्टोबर 2023 साली मी मोडणीम या केंद्राचा पदभार स्वीकारला. मिशन स्कॉलरशिप 2024ला 3 उद्दिष्ट ठरली. शिष्यवृत्तीस बसलेले विद्यार्थी पात्र करणे, जिल्हा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सर्वाधिक बनवणे, राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी आणणे. या उद्दिष्टांच्या अंतर्गत मोडणीम मुलीच्या शाळेने 23 पैकी 23 मुली या ठिकाणी 100% विद्यार्थी पात्र बनवल्या. सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनवण्यासाठी मोडणीम 1 नंबरच्या शाळेने 9 विद्यार्थी, मोडणीम मुलीच्या शाळेने 10 विद्यार्थी, सोलंकरवाडी शाळेने 1 असे 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनवले. राज्य गुणवत्ता यादीमध्ये रत्नदीप थोरात मोडणीम 1 नंबर शाळेच्या विद्यार्थ्याने यश संपादन केले. यासाठी शिक्षकांना या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. शिक्षकांना सतत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी बनवण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटीच्या वेळेस मी स्वतः या ठिकाणी मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक अभ्यासाविषयी प्रेरणा निर्माण झाली. सराव परीक्षा हे सगळ्यात महत्त्वाचं कारण यशाचं या ठिकाणी बनलं. 220 सराव परीक्षा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या. मोडणीम केंद्रामधून इयत्ता 5वीला 20 जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. खाजगी शाळेचा 1 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनला. त्याचबरोबर 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 9 विद्यार्थी या ठिकाणी शिष्यवृत्तीधारक बनवले. अशा प्रकारे मिशन स्कॉलरशिप 2024ला एकूण 30 विद्यार्थ्यांनी यश संपादन प्राप्त केले आणि या सर्व शाळेचा मला एक केंद्रप्रमुख या अर्थाने सार्थ अभिमान आहे. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपेत पडतात, तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. मिशन 2024ला मिळालेले यश हे सहजासहजी मिळालेले नाही. शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका वृषाली भोसले, सारिका गारुडे, उर्मिला टिळेकर आणि सुनीता क्षीरसागर यांनी अथक परिश्रम घेऊन मुलांची तयारी करून घेतली आणि त्यामुळेच हे यश शक्य झाले. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू केली आणि त्यासाठी कोणती संदर्भ पुस्तके वापरली याविषयी जाणून घेऊया शाळा नंबर 1च्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका वृषाली भोसले मॅडम यांच्याकडून. आमच्याकडे हा वर्ग इयत्ता 1लीला आलेला होता. 5-6 महिने विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आमच्या असे लक्षात आले की प्रयत्न केला तर हे विद्यार्थी नक्कीच शिष्यवृत्तीमध्ये चमकू शकतील आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले.
दुसरी ते चौथीपर्यंत त्यांना प्रत्येक घटक हा शिष्यवृत्तीच्या धर्तीवर अगदी सखोल पद्धतीनं आम्ही त्यांना शिकवला. ज्यावेळेला ही मुले 5वी आली त्यावेळेला मार्च एप्रिल महिन्यामध्येच आम्ही त्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच तयार केली आणि तेव्हापासून आम्ही अध्यापनाला सुरुवात केली. सप्टेंबर अखेरपर्यंत आम्ही सर्व सिलेबस हा कव्हर करून घेतला आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत आम्ही प्रश्नपत्रिकावर भर दिला. यासाठी आम्ही नवनीत, मंथन, यशोदीप, हसत खेळत, अक्षरगंगा, ज्ञानवंत, मयूर प्रकाशन, स्कॉलर प्रकाशन इत्यादी वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तके आम्ही त्यांच्यासाठी रेफर केलेली होती आणि याचाच फायदा आम्हाला झाला आणि आम्ही हे यश प्राप्त करू शकतो. इफ यू फेल टू प्लॅन यू विल प्लॅन टू फेल. मिशन स्कॉलरशिप 2024साठी वेळेचे नियोजन कसे केले याविषयी सांगत आहेत उर्मिला टिळेकर मॅडम. गेल्या वर्षी आमच्या 5वीच्या वर्गाची सुरुवात सकाळी 9:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतची दररोजची ठरलेली असायची. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही अध्यापनाचं काम करायचो आणि दुपारनंतर उदाहरणे सोडवणे, प्रश्नपत्रिका सोडवणे आणि उजळणी याच्यावर घेतलं जायचं. आम्ही जूनमध्येच अभ्यासक्रमाचे नियोजन केल्यामुळे 5वीचं क्रमिक पाठ्यपुस्तक आणि स्कॉलरशिपची मार्गदर्शक पुस्तके यांचा अभ्यासक्रम आम्ही सप्टेंबरमध्येच पूर्ण करून घेतला होता. त्यामुळे पुढचे सर्व महिने आम्हाला जास्तीत जास्त उदाहरणे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यावर देता आला. या काळामध्ये आम्ही शनिवारी, रविवारी आणि इतर सणांच्या सुट्ट्या या दिवशीही आम्ही अध्यापनाचं काम केलं. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त वेळ हा प्रश्नपत्रिका सोडवण्यामध्ये आणि शंकांचं निरसन करण्यामध्ये देता आला. हे करत असताना फक्त शिक्षकाचंच कार्य इथं महत्त्वाचं नाही, तर याच्यामध्ये विद्यार्थिनींनी आणि पालकांनीही आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. त्यामुळे आम्हाला हे यश साध्य करता आलं. प्रश्नपत्रिकांच्या सरावासोबतच मिशन स्कॉलरशिपमध्ये पालकांचा सहभाग कसा घेतला याविषयी जाणून घेऊया सारिका गारुडे मॅडम यांच्याकडून. गेल्या वर्षी आम्ही शिष्यवृत्तीच्या भाग 1च्या 220 प्रश्नपत्रिका आणि भाग 2च्या 220 प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि त्यामुळे हे मोठे यश आम्ही संपादन करू शकलो. यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवले, जसे की व्हॉट्सअप ग्रुप वर्षभर अतिशय ऍक्टिव्ह ठेवला. ज्या वेळेला विद्यार्थ्यांचे सराव पेपर चालू होते त्यावेळेला दररोजचे मार्क आम्ही या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत होतो. त्यामुळे प्रत्येक पालकाला आपल्या विद्यार्थ्याची प्रगती अथवा अधोगती घरी बसून समजत होती. त्यामुळे तेही प्रयत्न करत होते. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातून एकदा आम्ही फोन करायचो आणि फोनवर प्रत्येक विद्यार्थी सकस आहार घेतोय का, वेळेवर घरचा अभ्यास करतोय का याची विचारणा करायचो. वर्षभर आम्ही बाहेरचे पदार्थ विद्यार्थ्यांचे पूर्णपणे बंद केले होते आणि सकस आहाराचाच अभ्यास धरला होता. आमचे प्रत्येक विद्यार्थी दररोज 5 मिनिट मेडिटेशन आणि 10 मिनिटाचा व्यायाम करायचो. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर निरोगी राहिले आणि हे मोठे यश आम्ही संपादन करू शकलो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश कसं मिळवलं याविषयी बोलत आहे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेची शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी वेदिका ढवळे. माझे नाव वेदिका गणेश ढवळे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मोडणी येथे इयत्ता 5वीमध्ये मी शिष्यवृत्तीधारक झालेली आहे. श्रीमती उर्मिला टिळेकर मॅडम यांनी अभ्यासाबरोबरच आहार आणि आरोग्य यांच्याकडे लक्ष देण्यासाठी पालकांशी वेळोवेळी संवाद साधला. श्रीमती सुनीता क्षीरसागर मॅडम यांनी पाठांतराची तयारी पक्की करून घेतली व श्रीमती उर्मिला टिळेकर मॅडम यांनी भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता यांच्या सोप्या पद्धतीने व अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. गुरुविन कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याचे पालक निलिमा जाधव मुलाच्या यशाविषयी बोलताना शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. आज मला खरंच खूप आनंद होत आहे की माझा मुलगा शशांक थोरात त्याच्या कष्टाला यश आले आणि तो 5वीमध्ये शिष्यवृत्तीधारक झाला. हे त्याच्या एकट्याची कष्ट नसून त्याला मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती उषाली भोसले मॅडम व सारिका गारुडे मॅडम या दोघींचंही मुलाचं वाटा आहे. ह्या दोघींनी खूप मुलांना तळमळीने शिकवले, भरपूर प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. त्याचबरोबर त्या आम्हालाही नेहमी कॉन्टॅक्ट करायच्या. त्यामध्ये मुलांची दिनचर्या कशी असावी, मुलांनी लवकर उठावे, प्राणायाम, योगासनं करावी, नाश्त्यामध्ये दूध, ड्रायफ्रूट यांचा वापर करावा, आहार कसा चौरस ठेवावा हेही त्यांनी सांगितले.
घरात अभ्यासाचे वातावरण ठेवण्यासाठी टीव्हीचा कमी वापर, मुलांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे हे मार्गदर्शन त्यांनी केले. ह्या दोघी महिला शिक्षिका असतानाही त्यांनी एकही रजा काढली नाही आणि सुट्टीच्या दिवशीही, सणाच्या दिवशीही त्या तास घेत असायच्या. त्यांच्या या कष्टाचे फलित म्हणजे 9 मुले शिष्यवृत्ती धारक झाली. खरंच मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. मोडणीमच्या दोन्ही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांमध्ये मागील 3 वर्षांपासून यशाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे. त्याबद्दल दोन्ही मुख्याध्यापकांना सार्थ अभिमान वाटतो. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळा नंबर 1 मोडणीमचे 9 विद्यार्थी पात्र शिष्यवृत्तीधारक झाले. जिल्ह्याच्या यादीमध्ये असताना राज्याच्या यादीत सुद्धा एक विद्यार्थी आलेला आहे. श्रीमती सारिका गारुडे आणि वृषाली भोसले मॅडम यांच्या परिश्रमातून आणि विद्यार्थ्याच्या कष्टातून हे यश मिळालेलं आहे. भविष्यातील या यशासाठी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा. आमच्या शाळेने इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 23 मुली परीक्षेला बसवलेल्या होत्या. 23 पैकी 23 मुली शिष्यवृत्ती पात्र झालेल्या आहेत. त्यापैकी 10 मुली शिष्यवृत्तीधारक झालेल्या आहेत. उर्मिला केळकर मॅडम आणि श्रीमती सुनीता क्षीरसागर मॅडम या दोघींनी अतिशय प्रामाणिकपणे कष्ट घेऊन हे यश मिळवलेले आहे. मिशन स्कॉलरशिपच्या प्रवासात अनेकांकडून अनमोल मार्गदर्शन व प्रेरणा, यामुळे मिशनची वाटचाल योग्य दिशेने सुनिश्चित झाली. त्यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त ठरतं. या यशासाठी माढा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यादव साहेब, मोडणीम केंद्राचे केंद्रप्रमुख ढाले साहेब, मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक मोकाशी सर, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर, दोन्ही शाळेत सर्व शिक्षक स्टाफ, दोन्ही शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य यांची आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर थोरात सर, ढोबळे सर, शिंदे मॅडम यांचे आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच हे यश संपादन करू शकलो. नेतृत्व करणं म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणे नव्हे, तर इतरांना योग्य दिशा दाखवणे आहे. मिशन स्कॉलरशिपच्या प्रवासात माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव साहेब यांनी आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती कार्यशाळेचा लाभ फक्त मोडणीम शाळेलाच नाही, तर तालुक्यातील अनेक शाळांना झाला. नमस्कार, मी विकास यादव, प्रभारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कुर्डवाडी, तालुका माढा, जिल्हा परिषद सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषा आवाळे मॅडम, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय कादर शेख साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला बेस्ट प्रॅक्टिसेस हा उपक्रमांतर्गत आज आपण मिशन स्कॉलरशिप अंतर्गत मोडणीम केंद्र आणि मोडणीम शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाच्या बद्दलचं सादरीकरण पाहत आहोत. मला अभिमान आहे की ज्या शाळेमध्ये मी वाढलो, ज्या शाळेमध्ये मी शिकलो, ज्या मातीमध्ये मी वाढलो, अशा मोडणीम शाळेच्या सर्व शिक्षकांनी घेतलेल्या कष्टामुळं आज मोडणीम शाळा ही मिशन स्कॉलरशिप अंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करते. कोरोनानंतर ज्यावेळेस शाळा सुरू झाल्या त्यावेळेस या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं यश लक्षात यावं किंवा महत्त्व लक्षात यावं या दृष्टीनं या केंद्राचे माजी केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार सर यांनी मिशन स्कॉलरशिप हा उपक्रम हाती घेतला आणि या उपक्रमांतर्गत त्यांनी केंद्रातील सर्व शाळांना स्कॉलरशिपचं महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी हे स्कॉलरशिपला बसतील आणि पात्र ठरतील अशा पद्धतीने तयारी करून घेतली. उपक्रम फक्त मोडणीम केंद्रासाठीच चालू न ठेवता तो तालुक्यासाठी चालू ठेवावा ह्या उद्देशानं 22-23 साली ज्यावेळेस मी माढा गट शिक्षणाधिकारी म्हणून चार्ज स्वीकारला त्यावेळेस लगेच जुलै महिन्यामध्ये आपण तालुक्यातील सर्व शिक्षकांची जे 5वीला आणि 8वीला शिकवतात त्यांची कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेअंतर्गत ज्या शिक्षकांचे जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिपला लागलेले होते अशा शिक्षकांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर वर्षभरामध्ये अशाच प्रकारच्या मी 4 कार्यशाळा घेतल्या. त्याचा परिणाम असा झाला की 22-23 मध्ये केवळ 20 शाळातील 55 विद्यार्थी होते, तर यावर्षी जे 75 विद्यार्थी लागलेले त्या शाळांची संख्या मात्र 30 आहे. त्याचबरोबर 8वीच्या रिझल्टमध्ये 22-23ला 13 शाळातील 37 विद्यार्थी होते, मात्र यावर्षी 23-24च्या रिझल्टमध्ये 21 शाळातील 56 विद्यार्थी आहे आणि नवोदयच्या बाबतीमध्ये 22-23ला 3 शाळातील 5 विद्यार्थी होते, मात्र आता नवोदयला 8 शाळातील 13 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले.
हा अभिमान मोडणीम शाळेचा अशा पद्धतीनं वाटतो की मोडणीम शाळेचा जर आपण आलेख पाहिला तर या 3 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिसून आलेला आहे. याही वर्षी एकाच प्रिमायसिसमधील तब्बल 19 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत आणि नवोदयसाठी 3 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. म्हणजे एकाच प्रिमायसिसमधील एवढे विद्यार्थी पात्र ठरणारी तालुक्यातील एकमेव शाळा आहे आणि म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की विद्यार्थ्यांचं भवितव्य हे स्पर्धा परीक्षेवरती अवलंबून आहे. अगदी शिपायापासून ते UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसच्या ज्या एक्झाम होतात त्या अशाच पद्धतीने याच धर्तीवरती होतात. विद्यार्थ्यांना लहान वयापासून म्हणजे शालेय जीवनापासूनच जर अशा स्पर्धा परीक्षांचा आपण चांगल्या पद्धतीने सराव करून घेतला तर निश्चितच भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. सन 2023-24 मध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक झालेले 19 विद्यार्थी व नवोदय विद्यालय पोखरापूरसाठी निवड झालेल्या 3 विद्यार्थ्यांचा आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा शिक्षणाधिकारी श्री कादर शेख साहेब, उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार मॅडम, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर साहेब, मुख्यालयाचे विस्तार अधिकारी हरीश राऊत साहेब, माढा तालुक्याचे गट शिक्षणारी विकास यादव साहेब यांनी दोन्ही शाळेला भेट देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. सत्कार प्रसंगी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे पालक अप्पाराव थोरात यांनी सादर केलेली स्वरचित कविता जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेविषयी सामान्य जनतेच्या असलेल्या भावना व्यक्त करून जाते. जिल्हा परिषद शाळा येथे भरतो ज्ञानवंताचा कुंभमेळा. माझी शाळा जिल्हा परिषद शाळा येथे पिकवला जातो विद्येचा मेळा. सर्वसामान्यांची शाळा जिल्हा परिषद शाळा येथे मुलांना लागतो शिक्षणाचा मेळा. शेतकरी शेतमजूर दिन बलिदानची शाळा इथे पिकवला जातो ज्ञानाचा मळा. येथील शिक्षक असतात ज्ञानाचे भांडार, विद्यार्थ्यांना देतात पाहिजे तसा आकार. येथे नुसती शिक्षणाची कधीच कमी, जिल्हा परिषद शाळा देतो शिक्षणाची हमी. माझी शाळा जिल्हा परिषद शाळा येथे भरतो ज्ञानवंताचा मेळा.